अभिलाषा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बेसन आणि कांद्याची अशी रस्सेदार चमचमीत भाजी तयार करणार आहोत। त्याच्यासाठी अगोदर आपल्याला वाटण्यासाठी काय काय पाहिजे ते बघून घेऊ। इथे मी एक तुकडा सुका खोबरं घेतलाय, कट करून आपल्याला भाजायचं नाही। त्यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा तुकडा आल्याचा घेतलाय। मी तो आता आपण मिक्सर मध्ये टाकू आणि त्याचं तसंच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आणि याचं वाटण फिरून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण असं वाटण करून घेतलंय। आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। हे बघा, आपण असं वाटण काढून घेतलं। त्यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटो असा कट करून घेतलाय, तो पण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून त्याची पेस्ट करून घेते। हे बघा, टोमॅटो पेस्ट पण करून घेतली, ती पण एका वाटीमध्ये आता काढून घेऊ आणि आता आपण पुढची तयारी करू। कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी 5 चमच एवढं तेल टाकून घेतलंय। त्याच्यानंतर इथे मी एक तेजपत्ता, एक मोठी वेलची आणि अर्धा चमच जिरं आणि 2 लवंग घेतले, ते आता आपण टाकून ते चांगलं परतून घेऊ। त्याच्यानंतर इथे 2 मी कांद्याच्या बारीक कट करून घेतलेत। आपल्याला थोडासा कांदा जास्त वापरायचा या भाजीसाठी। कांदा चांगला परतून घेऊ। कांदा परतल्यानंतर इथे जो आपण खोबरा, लसूण आणि आल्याचं वाटण केले तो टाकून घेऊ, तो पण चांगला परतून घेऊ। हे बघा, कांदा आणि खोबरा पण चांगला परतला गेलाय। त्याच्यानंतर इथे टोमॅटो पेस्ट टाकू, ती पण चांगली व्यवस्थित परतून घेऊ। लक्षात ठेवा, गॅस मिडियम करून परतून घ्या। हे बघा, टोमॅटो पेस्ट पण चांगली परतली गेली। आता इथे याच्यामध्ये आता आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। गॅस आता मंद करा। मी पाव चम्मच जिरा पावडर टाकते, भाजून घेतलेली। अर्धा चम्मच धना पावडर, पाव चम्मच हळद, पाव चम्मच गरम मसाला, त्याच्यानंतर 1.5 चम्मच मी मिरची पावडर टाकून घेतले, ते चांगले परतून घेऊ। गॅस फक्त मंदच ठेवा। तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकून घेते। मी खड्याचं मीठ घेतलंय, ते चांगलं मिक्स करून घेऊ। त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं। मी 2 ग्लास एवढं पाणी गरम करून घेतलंय, पण मी एकदाच ना तेवढं पाणी टाकत, मी फक्त 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेते। पुन्हा आपण मिक्स करून घेऊ आणि झाकण देऊन मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊ। आता आपण बेसनचं जसं आपण भज्यांना करतो ना, तसं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे। मी पाऊण वाटी बेसन घेतलंय। त्यानंतर एक छोटा कांदा असा कट करून घेतलाय। त्याच्यानंतर इथे 2 लवंगी तिखटाच्या मिरच्या घेतल्या, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर पाव चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि पाव चम्मच जिरा पावडर, पाव चम्मच धना पावडर, पाव चम्मच मिरची पावडर आणि पाव चम्मच हळद। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, जास्त आपल्याला घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं घोल बनवून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण असं घोल बनवून घेतलंय।
बघा आता आपला रस्सा मस्तपैकी उकळतंय. आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊ. आता इथे गॅस फास्ट करायचा आहे आणि हा बाकीचं पाणी आहे ना गरम तो मी सर्व टाकून घेते. आता एक चांगली उकळी आणून देऊ एक मोठीशी. त्याच्यानंतर आपण पुढची तयारी करू. ही बघा आता चांगली उकळी आली आहे. आता आपल्याला गॅस फास्टच ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपण असे बेसनचे भजी सोडून द्यायचे. याच्यामध्ये गॅस फास्टच ठेवा. हे बघा आता आपण सर्व भजी याच्यामध्ये सोडून घेतलेत आणि आता आपण फास्ट गॅसवरच 2 मिनिटं तसंच ठेवायचं, त्याला हलवायचं नाही. हे बघा 2 मिनिटं झाली आहेत. आता आपण मिक्स करून घेऊ आणि झाकण देऊन 5 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवून घेऊ. हे बघा मी 5 मिनिटानंतर चेक केलं होतं, माझी भाजी व्यवस्थित शिजली नव्हती. मी पुन्हा 5 मिनिटं शिजवून घेतले. आता आपली बेसन कांद्याची भाजी तयार आहे. मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता गॅस बंद करते. ही बघा आपली बेसन आणि कांद्याची अशी रस्सेदार चमचमीत भाजी तयार आहे. जेव्हा तुम्हाला भाजी करायला काही सुचत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बेसन आणि कांद्याची भाजी नक्कीच ट्राय करा.